बसा बसा बसा. मी नाही दिसलो तरी चालेल, माझे शब्द तुमच्या कानावर पडले खूप झाले. हे तुम्हा लोकांनी ऐकणं फार महत्वाचं आहे. आपले सगळे अपलाईन फॉरेन कंट्रीजमध्ये, बँकॉकमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ठीक आहे. पण आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण भारतामध्ये जिथनं सुरुवात झाली आपल्या ऑर्गनायझेशनची ती सगळी लोक इथे आहेत आता आपल्या ऑर्गनायझेशन. मी तुम्हाला एक इन्सिडेन्स फक्त सांगतो. मला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा 25 वर्षांपूर्वी मी माझ्या स्पॉन्सरच्या होम ऑफिसमध्ये, घरामध्ये गेलो होतो माझा ID नंबर साईन करायला. तेव्हा ऑनलाईन नव्हतं, तेव्हा फिजिकल फॉर्म साईन करायचा असतो होता. मला माझ्या स्पॉन्सरचे अजून एक शब्द आठवत आहे की दाबून लिही, 5 कॉपीज आहेत, एक तुझ्याकडे जाईल, एक माझ्याकडे जाईल आणि 3 कंपनीकडे जाईल. तर दाबून सही कर आणि दाबून लिही, चूक करू नकोस. आणि त्या खोलीमध्ये मी, माझी बायको आणि माझी स्पॉन्सर, आम्ही 3 जण होतो. त्यावेळेस आमच्या पलीकडे कोणी नव्हतं, माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणी नव्हतं. मी एकटा पहिला माणूस तो साईन करणारा होता. मी तुम्हाला म्हणालो ना आजचा दिवस का महत्वाचा आहे, कारण आज या हॉलमध्ये जिथनं सुरुवात झाली, माझी स्पॉन्सर पण या हॉलमध्ये बसलेली आहे, मी पण इथे आहे, ठीक आहे. पण सगळ्यात मला हे कुटुंब कोण आहे ते अंडरस्टँड करा. मला असं वाटतं शिवाजी सरांचे आई वडील, माऊली, खूप खूप नमस्कार तुम्हाला, ठीक आहे. मी तुमच्याकडे का वळालो नाही, कारण वळालो तर कदाचित इमोशनल होईल. कारण मला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की तुम्ही ज्या परिस्थितीतनं आलात, ज्या बॅकग्राऊंडमधनं आलात, आणि आज शिवाजी सरांनी, जयश्री मॅडमनी कष्ट करून जे दिवस निर्माण केलेले आहेत ना, ते पाहण्यासारखं मोठं बक्षीस आई वडिलांना दुसरं कुठलं असू शकतं, कुठलं. म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर जन्म सार्थकी लागला, सिंपल. मला तेच नव्हतं पाहिजे म्हणून मी तुमच्यापर्यंत येत नव्हतो, पण मलाही नाही राहलं. मला मिठी मारायची, तुम्हाला येऊन मारू शकतो. वरती घ्या त्यांना, वरती. तुम्हा सगळ्यांना इमानदारी सांगतो, पैसा तर खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो तर दाबून कमवायचाच. बसा 2 मिनिटं फक्त. मी काय बोलतोय ते खूप लक्षपूर्वक ऐका. जर मी जे बोलतोय ना ते जर तुमच्या लक्षात आलं तर हा तुमच्या आयुष्यातला त्रासाचा सगळ्यात शेवटचा दिवस असेल. ह्याच्यानंतर फक्त चांगले दिवस तुम्ही बघतात. मी आता जे बोलत होतो, मला एक प्रश्न फक्त सरांना विचारायचा. सर, स्वप्नात कधी विचार केला होता असा दिवस पाहायला मिळेल? नव्हतं. आता इथं उभं राहून काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. आनंद असतो. आणि आता भावना काय आहेत? एकच मिनिट. मला हे वाक्य जे तुम्ही बोललात ना, हे वाक्य मला प्रत्येकाला ऐकवायचंय सर. एक दिवस आज कार्तिकी एकादशी आहे, मी तुळजा भवानी कारखान्याला ऊस तोडायला गेलो. दिवसभर उपाशी ऊस तोडा, मला फराळीला सुद्धा कॅल्शियम रंगायला पैसे नव्हते. ऊस खाऊन मी एकादशी केलेली. आज तोच दिवस. माझी इच्छा आहे की सगळे प्रेसिडेंट्स टीम, प्लीज सगळे प्रेसिडेंट्स टीम उभा राहा. सगळे, ऑल द प्रेसिडेंट्स.
अवघड हाय गाड्या तुम्हाला माहितीये माझ्यासाठी आज, कदाचित माझ्यासाठी, माझ्या स्पॉन्सरसाठी आजचा दिवस आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे, सगळ्यात मोठा. मी तुम्हा सगळ्या प्रेस टीम्सला इमानदारी हृदयापासून हे सांगतो. आता सर बोलले ना की आपल्या लेकीला 24व्या वर्षे प्रेसिडेंट्स टीम होताना बघणं, हे फक्त ते बापच जाणू शकतो. बाहेरचे लोक फक्त शब्द म्हणून ऐकतील, पण त्या भावना ज्या आहेत ना, बघा तुम्ही चेक बघितलं, 50 लाख रुपये दर महिन्याला कमवायला तुमचं उभं आयुष्य जातं. हर्बल लाईफ मध्ये तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याच्या बरोबर हे जे समाधान मिळतंय आज, ह्या कुटुंबाने आपल्या लेकराला त्या दिवसात, माझ्या कानात काय बोलले माहितीये, एक दिवस अन्न खायला पैसा नव्हता, आज मर्सिडीज मध्ये कुटुंब फिरतंय आणि ते फक्त आपल्या संधीमुळे. हर्बल लाईफ याचं सगळ्याचं क्रेडिट फक्त 2 लोकांना जातं. एक आई वडील ज्यांनी जन्म दिलाय, संस्कार दिलाय, त्या वाईट वेळामध्ये साथ दिलाय. तुम्ही पण तुमच्या वाईट वेळामध्ये साथ दिलाय पोरांना. आणि दुसरं म्हणजे जे उत्सव मूर्ती आहेत आपले गोपाळघरे सर, ठीक आहे, आणि जयश्री मॅडम, त्यांच्यामुळे. मला तुम्हाला एकच सांगायचंय, आज माझं हर्बल लाईफ मध्ये येणं सार्थक झालं. का माहितीये मी का या लोकांना उभं केलंय? मी तुम्हाला जेन्युअनली माझ्या हृदयापासून सांगतो. 350 प्रेसिडेंट्स टीम आहेत, ठीक आहे, पण मी माझ्या उभ्या 25 वर्षाच्या या करिअरमध्ये अशी गँग नाही बघितली कुठंच. म्हणजे अशी का, असं का बोलतोय मी माहितीये तुम्हाला? कारण खूप सारे प्रेस टीम्स खूप चांगल्या परिस्थितीत, मी खूप चांगल्या परिस्थितीत आज इथं उभा आहे, पण जेव्हा मी तुम्हा लोकांचे फोटो बघतो ना, तिथे जगताप सर 70 मध्ये प्रेसिडेंट्स टीम म्हणून उभे, इथे सपना, ठीक आहे, हे जोडपं 24-25 या वयामध्ये उभं आहे, ठीक आहे. तुम्ही 2 मिनिटासाठी विचार करा, आज माझ्यासाठी ज्या बॅकग्राऊंड मधनं तुम्ही येताय, तुमचे फोटो दाखवताय आणि त्याच्यानंतर आत्ताच जे दाखवताय ना, हे फक्त एकच शब्द आहे माझ्यासाठी, शक्य नाही. हे बाहेरच्या जगामध्ये कुठेच शक्य नाही उभं आयुष्य केलं तरी. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो की तुमच्या इतकी कॅपॅसिटी कदाचितच भारतामधल्या कुठल्या प्रेसिडेंट्स टीम मध्ये असेल. माझ्या हृदयातले शब्द येतात, माझ्याकडे स्क्रिप्ट नाही. मला ते म्हणाले होते की तुमची स्टोरी आहे का सर, मला फॉरवर्ड करता का? म्हटलं आजचा दिवस माझा नाहीये, माझी स्टोरी मी सांगेन कधीतरी. आज हा दिवस ह्या कुटुंबाचा आहे, ठीक आहे, ज्या कष्टातनं ते लोकांनी उभं केलंय, त्यांच्या लेकरांचा आहे, तुम्हा लोकांचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ही जी तुम्ही लोक उभी आहे तुमचं आहे. मी एकच सगळ्यांना सांगेन, हात धरा या लोकांचा, आणि पुढच्या वेळेस मला तुमच्यातला कोणीतरी मागे बसलेला माणूस पाहिजे इथे त्याची स्टोरी. मेंटॉर आहे, कितीही काही तारीफ केली तर मेंटॉरचा किडा कधी मरत नाही. 2 शब्द नासकी बोलून जाणारच. खूप पैसा कमवताल, खूप यश कमवताल, खूप नाव कमवताल, खूप रेकग्निशन मिळेल. माणुसकी सोडू नका कधी आयुष्यामध्ये, आणि पैशाला बाप कधी बनवू नका. पैसा धूळ आहे तुमच्या हाताची. तुम्ही जो पैसा कमवणार आहे, तुम्हाला वाटतं ना आत्ताचे जे चेक खूप मोठे आहेत, याच्या नंतर जे येणार आहेत ना, ह्याच्या तिप्पट असणार आहेत दर महिन्याला. पण सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस